पाणी बाहेर पाडतो नाही केला तरी पण राजा विचारसरे काय उत्पन्न काढतो नुसतं पगार घेतो पगार घेतोय बरोबर आपण त्याच्या पाठी मेहनत किती करूची लागता त्या समाधान आणि त्याच्या हैताब याबला माझी बाई एका कधीचा लागलंय न्यारी घेऊन ये न्यारी घेऊन ये त्या बाई माणसांची गजाली मारून सरनतच ना त्याच्या बरोबर फुट फुट त्याच्या बरोबर तुझा गो कसा माझा गो कसा सगळा आपला भाषा भाषा यार येऊ नको फाटे कुठा फैसरी नो या दवा पाणी घातलं सगळं लागलं हो वेगळा घातली घेऊन ये तर ह्याचा अजून मागतो नाया एकटा माणूस काका म्हणाल करतो नो का साथ नको कोणाची जोडीदार भटली म्हणाल की त्या गावला महाराजांनी ह्याचा लावला इतके दिले ते दिसतं त्याच्या वाटची मेहनत दिसतं नाही रवला कोण पाणी जाऊ दे पाटाला देवीच्या बेटाला पाणी जाऊ दे पाटाला देवीच्या बेटाला पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे पाटाला मोठं चावळे माझ्या टकलेर भाव वाटतं भाकरी असा ना म्हणून माझ्या टकलेर भाव वाटतं खाला हो गावळ्याचे गजाली करतं मग पाठवून धावतात ना माझ्या टकलेर भाव वाटतं काय टाकले भावात पण तुम्ही इतके रागावताच का या किती आलो येळ झालो त्या आता काय करतानाच नका सांगा येळ झालो मी नाही झालो त्याचं कारण तुम्ही असाच हा तुम्ही असाच या बरं चोराचे उलटे चोराचे उलटे बोंबे कसं घरात काय काय कामं असतात ना ते तुमचं बापियांका समजायची नाही बायकांका समजला हा लोकांचे भाव कसे आणि तुम्ही कसे या जगावर कसे एकटाच काय माणूस एकटाच कसा लोकांचे भाव कसे असतात सकाळी उठले काय बायको काहीतरी मदत करतात आणि तुम्ही सकाळी उठताना कोणाला शिरा मारला असतं मारला चायचो का बांधून दो पहिलो तुमका मी काय सांगलंय लोकांचे भाव जसे मदत करतात बायकोना मग तसे तुम्ही करा तुमका पीठ मळू सांगलंय भाकरीत ना मळलंय तर काय मळलंय त्या काय आधी सांगा काहीतरी वाटा भाया पीठ तसा मळतं किती पातळ करून ठेवला असता भाकरी कशी पातळ आहे मग झाला तर घावणे काढू घावणे झाला तर भाकऱ्या बाजू आता घावणे घावणे इतक्या समजला ना काय शेवटी का तांदळाचा आत्ता हो तांदळाचा आत्ता बरोबर असा पण भाकरी किती वेळ लागता घावण्यांका किती वेळ लागतो तुमका नाही समजत सांगताना आपण व्यवस्थित सांगूया माणूस करतो पाका सवय करती कळशेत पाणी घालून काय केलं पीठ घेतलं कळशेत पाणी घातलं माझं काय दोष त्याच्यात कळशेन पाणी घालूचं नसतं तांबल्यात पाणी घेत असतं त्याच्यापेक्षा जर आज बेगीनं उठलेलं आणि जर केलेलं तर तुका डबल उद्योग दाखवला नसतो माझ्या बाबा कामाला गेली या बाप याची काय सांगतोय लवकर उठले नाही म्हणाल कोंबा हरवलं तेव्हा मी उठलोय हा कधी उठलं कोंबा हरवलं तेव्हा उठले मी तुमचं काय सांगलंय मी बाय चुलीत काहीतरी आग करून ठेवा हो तुम्ही उठली केलेला ते उठलेलाच उठलेलं पाण्यात मरण मरण काय जाता माझा माका माहिती आणि पाण्यात मला उत्तर द्यावचा असा नुसतं हायलं आणि पोहायला झालं म्हणून झाला ना तुमका राजांका उत्तर द्यावचा असता पण माका वेळ वाईट झालो का तुमका उत्तर माका द्यावचा असता त्याचा काय हा असं म्हणताय तुम्ही कसं बरोबर म्हणताय जाऊन आता भांडत राहलो मग त्याच सांगते ना मी भांडत राहू नको आणि तुम्ही भांडत राहलं तर मागा वाईट तुम्ही केळीचं पाणी घाला मी चिकवाच्या झाडात पाणी घालतो कोण बाबा हो येता काय करता कळणार ना आत्ता खय आंब्याक मोहर येतो निकाल झालं ह्यानी ते सगळे तोडून टाकले अरे तुका वयाचा खा रे तू आज किती करताय त्याचो हो बेबी केळी खाल्या आता काय केलं तर बघ बघो अरे आता काय करतले बघ केळ्याचं घर कसं काढलंय तो बघ घरवाल्या केळी खाल्या बाकीची तशीच टाकल्या घरवाल्यानो तुम्ही केळ्याक रडतात पण हे बाजू बघला का माझ्या चिकवाचा काय केल्यानंतर बघा अरे देवा पाणी घाल घातलं नाही हो मेलन कसे हो घाल्यान ते
तुझे चिकवाचे खाले माझ्या केळ्याचं काय केलं का मग त्याच्यात जिरा पाणी त्याच्यात तरी काय? त्याच्यात निघती आता कोणा पडावं आता इतक्या नुकसान झाला दादांका काय हो सांगताला दादा काय दादांनी केलं तर तुमचा काय दादा आता कर माझं काम काटतले त्याच्या आधी ती काय कर माहिती तुम्ही काय कर ते भाकऱ्या बिकऱ्या काय आणलं ते पहिले आधी खाऊन घेतो म्हणजे मार खाऊ टाकत राह मारतले हो तुमका मारतले केले टाकले आता माका बघू आहे आता मी येईन तुमच्याकडे बघू होय या बघ चला कृष्ण वरडकर नाटाला शिकव कपाळ लागा ना तुला माझा काय तुमचा मी बोलतोय बा हो मला काय मारलाय या मी मारले हो या मी मारले उगीच काय बोलतात मी घेते मला जाऊ. मारत राहतात तुम्ही आता परत गदाली निश्चित म्हणा एकनाथ किती मारले आणि आता किती मजा मारल्या आता माझ्या किती मारल्या? मरतोय मी मरतोय मला सांगता येते या कोणी मारला माझ्या रात्री मग मी मारलं मी आता गप बसलेलो आहे माझं या मारलोय म्हणून या मारलोय. तुम्ही मारल्याचं बोला नको पटेल का बोला, बोलता बोला तुका. काय समज त्याला आपल्याला तरी काम लावला. गप कसं राहतं नाही मर मर मारा का खाऊ सुद्धा धारणा नका. तुमचा मार मी घायातो मी मारलाय तुका. तर कोणी मारल्या काहीतरी म्हणता. काहीतरी खोट्या बोलतात अरे, त्याला ओढून दिलं मग. या बघा मी तुमचा सांगायला तुमचा माझ्या भांड्याला नको अरे, हा खाऊ तरी दिलं ती. माका मारतात नाही माझ्यावर माका सांगतात मी मारले म्हणा सांगायला जाऊते मी तुमचं सांगायला जाऊते कुणी मारले आता माझ्या टेबलीवर कुणी मारल्या त्यातल्याला छपरा कुठं मारता नाही तुझ्या आता. तेव्हा कपाळ फोडून टाकतं. घरवाल्याला माझ्या टेबलीवर पाणी कसला पडला हो जय श्रीराम. श्रीराम सांगते आणि छान सोडून टाकतं. काय? काय नाव काय तुझं ओ बेबी अगं वांडर बोलता. घरवाल्यानो आतापर्यंत आपल्याकडले वानर बोलत नव्हते बोलायला लागले मग अरे देवा म्हणजे कसं लावलं वांडर बघा मुक्ता आरोलकर वेंगुर्ला आणि मग 200 रुपये बक्षीस दिला देवा काय तुझं तुला विचारतोय माझं नाव बाबी काय इकडून आहे आणि ही माझी बेबी. बायको म्हणून सांगा बेबी बायको त्यांची मी अरे, बायको. बेबी बाय. ज्याने या कर्दनी वनाचा विध्वंस केलाय तो अन्य कुणी नव्हे मी कोण समजतंय का तू? का तुका होय आता खा रे. तुझे आहे बा काय? हे कर्दनी वन तुझं आहे या बागेचो मालक मीच आहे. ए, काय होणार तुझा? पटतच नाही मला अरे ह्या जगात तसा ना दिसता तसा नसता. मला सगळं जग फसतं. माझ्या कपड्यावर आणि माझ्या ह्याच्यावर जाऊ नको. तू जरी आहे नक्की अरे मग तुला ठार मारतो कोणा बोलायचं घारबारी कोणा बोलला तू त्यांचा कोणच न वाटलं की काय तुका माझे घरवाले असत ते त्यांचं काय बोलची मी ऐकायला जेवतोय ना मी सांगायला जेवतोय मी जर बोलायला लागले मी जर गाडी घालून लागले तर पाऊस उभा माझा तोंड न उभाचा त्यांचं काय बोलायचं नाही तोंड आहे की मुंग्याचं वारूळ होय होय कसं काय संसार करतो माका हत्याराची गरज नाही हा. हो ह्या हत्यार याकच माका पुढे हा. एकदा बोला तू लागला. खरं बोलते ना खरं बोलते खरं बोलते हा कोण म्हणाली माझे घरवाले असत ते मी तिचा घो आहे. पती आहे ना हो पती म्हणजे परमेश्वर परमेश्वर. याची शपथ घेऊन सांग काय या बागेचा धनी हा आहे म्हणून सांग म्हणाली. मी नाही शपथ देऊते तुमचा काहीतरी झाला तर होय, कावळ्याचा समाज. कुणाचं आहे हे आमचा नाही हा. नाही ना हे कुणाचं आहे दादांचा आणि कोण मी सो. आता काय बोलली एका का समजता? खोटं बोलली नाही खरं बोलली
खरं सांग. आणि तुमची शपथ घेऊन तुमचं काही झालं तर माझ्या खूप वाचा मी नाही सांगत. काय विचारतोय? या गर्दनी वनाचा धनी कोण? आहेत माझे मालक. अरे नाव नाही त्याला. माझे हो महाराज होत हेच नाव झालं. नाही. मग त्यांचं नाव हा. बोलाराव. आई, असं का चावतात? हे नाव पुन्हा घ्यायचं नाही. हा? इथून जा. आणि तुला जर जगायचं असेल तर आणि तुझ्या धन्याला जाऊन सांग म्हणावा नावात बदल कर. प्रथम राम नंतर अप्पलो. जा. ते आधी काय होतं? का? मी कुठेही असू शकतो. हा? मला कुणी अडवणार नाही. नाही म्हणायलाच विचारलं. मग नाव कधी घ्यायचं इथं? काय झालं? जेव्हा भाग पाहण्यात झालत तेव्हा. हा येदे मोठे राजा आहोत माझे आणि तिया सांगतोय आता नाव बदल. हे शक्य आहे का? काय शक्य नाही. काय 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 तर त्यालाही पोचून आणि तुलाही पोचून. हा बघा सांगते तुम्ही मोठ्याने बोला नको. तुमच्या मोठ्याने बोला नका असा होता. असं काय होतात? त्याला काय हो. तू बोला नको. भावानं हा समजावून सांग. बोला बाबा हे काय? तुझी माझी काय वैरी हा? मग जाऊन सांग ना. म्हणाला सांगते ना पण तुझ्या नावाची नाव या बदल हवं. त्यांच्या उशी बाबाने घ्यायला आणि तुला काय? रामापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. प्रथम राम मग अप्पलो. अरे म्हणतोय त्या बाबा बरोबर असा पण मी काय म्हणतोय हायता तू बोलतोय आम्ही हा. त्यांच्या सांगात गेलो हा. दादांका तुमचं नाव बदला म्हणा. आता एवढं मोठं बाप येतो पाळण्याला घुसून आणताला त्याची तयारी तुम्ही करा. नाहीतर तुमची तयारी मी करेन. येदा वाटा पाहण्यात राहा नको. ते काय ते तुम्ही ठरवा. तर ठेवला तर कोणाला तुला तो. हा माझा प्रश्न नाही. नाव बदलणं हे जरुरी आहे. अरे नाही बदलला तर नाही बदललं तर नाही बदललं तर या तुझ्या बिया नको मी असे नवऱ्याच्या बाबतीत काय बोलायचं नाही. नवऱ्याच्या बाबतीत कायच बोलायचं नाही माझ्या समोर तरी. हो तुम्ही स्त्री आहात. हा कळलं ना. हा. मी तुम्हाला अपशब्द बोलणारच नाही हा. आणि त्यांनाही बोलत नाही. पण कोण माझ्या प्रभूपेक्षा श्रेष्ठ कुणी आहे असं मला कळलं तर मी गप्प बसत नाही. तुमच्या धन्याचं नाव जर बदला हे जाऊन सांगितलं नाही तर याला कायमचा रामराम करायला लागेल. कोणा आणि मी असते ना काय करणार? मी काय करते नाही माझ्या भावासाठी. मी काय करते नाही ऐकतात मी काय करते नाही माझ्या भावात. काय करणार? काय करू जाऊ नको तुम्ही पडता जाऊ नको. शेपटीला शेपडी नाही मी काय सांगा नको. शेपडी सोडून काय धरू सांगा पण मी शेपडी धरूचही नाही. शेपडी एक धरून उडी झाडात मारल्यानंतर मी वर जातो. होय! आपण जाता का म्हणे पुढे करणार की नाही? बाबा काय बघित याविषयी कितक्या वाढायचं? हा काय गरज आहे? नावात काय आहे का? बदल व्हायला हवा. ऐकणार नाही. मी काय म्हणते तुम्ही गपरवत गेलात ना तो अधिक अधिक बोलत राहतो. हा तर मी असं तुम्ही किती विचार होय बा सगळं काय बांधते ना. काय ही काय तयारी चालली आहे? आता समजलं ना. आता तुला समजलं ना काय का तुझा काय काम मी अजिबात बिया नको तुम्ही. मी असं बिया नको. काय तिला घाल घातलं तर बुडून टाकले लोकांना. हा याच्यात अडका नको. एवढी मदल ये रे. पवन सुद्धा हे बजरंगा महाबली हनुमंता मारुती कपिकुल नंदन मारुती कपिकुल नंदन शरण तुला भगवंता देवा शरण तुला भगवंता संकट मोचन केसरी नंदन ज्ञानाच्या सागरात भवभयारक दुःख निवारक महावीरा बलवीरा मारुती
अरे देवा. नको रे, नको मारू नको. दादा मी सांगते मारू नको. उठा वर उठा, मारू नको. आता गाड सोड त्यांचा. थांबा मी दुसऱ्या द्यायचंय. मी सांगते तुमका सांगले मारामारी करू नको. आपल्याला जमत नाही तर किती धावा पाया. ऐकतो ना बसलो पिसावलेलो तो कुठे मारले का पळा चलो पाय पडणार नाही. तो पळाला ना. तुम्ही धोंड उठा. याच्या पुढे का आमचा चलाचा ना मनानं सांगते मी. मी स्वतः बरोबर करतो. या कळशी घेऊन पुढेच मोठ्याची वारके जाऊ नाही नका. नाही आम्ही नाही. आणि गुंडो बिंडो मारू नको. उलटो मारीत तुमच्या कापड्या. अरे काय झालं अटक करतो. मी तुला काय केलं आहे. अरे मग ऐकत नाही कशाला. तुझा काय म्हणता बाबा. तुझ्या राजगडला जाऊन सांग नावात बदल म्हणावा प्रथम राम मग बोलो बरोबर जा बोल राम.